सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्यात प्रकाश आंबेडकर नेमकं कोणासोबत जाणार यावर सध्या मोठा सस्पेन्स आहे। एकीकडे मुंबई आणि नागपुरात आंबेडकर काँग्रेसची आघाडी करणार असल्याचा चर्चा आहे, तर आंबेडकरांनी राज्यात 12 ठिकाणी शिंदेची शिवसेना आणि 10 ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडीची चर्चा सुरू असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं होतं। या पार्श्वभूमीवर अकोल्यातील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी एक सूचक आणि महत्त्वाचं विधान केलंय। नवरदेव तयार आहे, मुली पाहण्याचाही कार्यक्रम सुरू आहे, नुसतं चहा पाण्याच्या चर्चा आहे, मुलगी पसंत आल्यानंतर लगीन लावू असं म्हणत त्यांनी अद्याप कुणाशीही युती आघाडी झाली नसल्याचं स्पष्ट केलंय। दरम्यान आम्ही राज्यभर हेडलाईन देऊ शकत नाही असं ते म्हणाले, तर मुंबईचं सांगता येत नाही, कारण आघाडी जाहीर करा म्हटलं तर थांबा म्हणतात। आज काँग्रेसचं राष्ट्रवादी एकत्र जात नाही, त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यायचा आहे कोणासोबत जायचं। काँग्रेस सोबत मुंबईत अद्याप जागा वाटपावर बोलणी सुरू झाली नाही, मात्र 50% जागा वाटपांवर आम्ही ठाम असल्याचं ते म्हणाले, कारण आम्ही नगरपालिकेत काय आहोत ते दिसलोय। दुसरीकडे आम्ही मुंबईत 200 जागांवर आमची तयारी आहे असं मोठं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय। आमचा आग्रह 50-50% जागांचा असल्याचं ते म्हणाले। दरम्यान अकोल्यातील भूमिगत गटार योजनेच्या फेल्युअरला माजी खासदार संजय धोत्रे जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय। ही योजना नको म्हणून संजय धोत्रेंनी केंद्राला पत्र लिहिलं होतं। त्यावेळी महापालिकेला आलेला 350 कोटींचा निधी अजित पवारांनी बारामतीला पळवल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यावेळी अजित पवारांनी मला फोन करून सांगितलं बारामतीकडे पैसे वळवले। ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकरांचा संजय धोत्रेवर मोठा आरोप केल्याने भाजप यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्करसह ब्युरो चीफ प्रतिकुरेकर, अकोला। काँग्रेस एनसीपी एकत्र जात नाही, त्याच्यामुळे आम्हाला चॉईस करायचं की काँग्रेस बरोबर जायचं की एनसीपी बरोबर जायचं। एक स्टेट वाईज आम्ही लाईन घेऊ शकतच नाही आहोत। मुंबईला अजून सांगता येत नाही। जसं म्हणाल की एका बाजूला सगळे सांगतात नाही आमचं जमलं, पण ते जाहीर करायचं म्हटलं की नाही 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 थांबा। तुम्ही 50% ठाम असतो, 50-50% कशाचे जागा वाटतं कुठल्या सर्वच ठिकाणी तुम्ही सांगितलं की बरोबरीची बोलणी होणार प्रत्येक आम्ही असं आता नगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी आलेलो विदाउट फंड्स विदाउट। तुमची एक बातमी काल अशी होती की तुम्ही 50 जागांबद्दल आग्रही आहेत मुंबईत, तर 50-50 म्हणत असाल तर जवळपास 112-113 राखला जाईल। आम्ही असं तिथे आता 200 जागेंच्या लढण्याच्या तयारीमध्ये आहोत।